शिक्षणाचं आणि तुमचं नक्की काय नातं आहे? मला शिक्षण ही गोष्ट फार भीतीदायक वाटते. कोणी कोणाला शिकवू नये, त्याच्यापुढे अनुभव ठेवावेत. मग मी गाणं शिकवणाऱ्या टीचर्सना सांगतो की तुम्ही या मुलांना नोटेशनपासून नका गाण्यापासून दूर नेऊ, त्याला गाणं म्हणायला लावा. त्याला गाणं नावाच्या गोष्टी म्हणजे मजा ह्याचा अनुभव घेऊ दे. नाहीतर मला एक नात्याच्या ग्रस्तांचा मुलगा आहे छोटा, तो एक दिवस माझ्याकडे आला आणि म्हणाला, भाई काका मला 80 मार्क म्युझिकमध्ये मिळाले. 80 मार्क? मला माहिती आहे ह्या मुलाला जनगणमनसुद्धा सुरावर म्हणता येत नाही, ह्याला 80 मार्क कसे मिळाले? बाईचं काही ते बिनसलेलं दिसतंय. तर म्हटलं काय झालं, काय प्रश्न विचारला? मालकंस राग विचारला. म्हटलं मग कसा गायलास? सागामध्ये असा सानी धमग असा. अरे पण गायलास कसा? एवढंच सांगायचं असतं, पेपरात लिहायचं असतं. म्हणाल तिथे कोण गातो? त्याला मालकंस कधी गाऊन थांबून माहिती नाही, काय नाही. तर त्यांनी मला गाऊन दाखवलं, बाईने सुद्धा त्याला 80 मार्क दिले. आता तो मुलगा निश्चित गाण्याच्या जवळ जाणार नाही याची मला खात्री झाली. पण मी गंमत म्हणून त्याला म्हटलं की वा तुझ्या बाईने छान शिकवलं आहे उद्या बरं का. त्यांनी बाईनं जाऊन सांगितलं की भाई काका म्हणतात की तुम्ही फार चांगलं गाणं शिकवलं. त्यामुळे मला भेटायला जायचं आहे. त्यांना आली पंचायत माझी. तो अनुभवाचा अनुभव आल्याने सुदैवाने अनुभवाचा अनुभव सांगणं ह्याला गंमत आहे. आणि त्याचं ॲनालिसिस करा, चिरफाड करा. असं तुमचं शिक्षण अजिबात थांबलेलं नाहीये. माझं शिक्षण, मी खरं सांगू का, वयाच्या 75 गाठताना माणसाला किती आलं याच्यापेक्षा किती आलं नाही याचीच जाणीव जास्त असते. एखादा मला म्हणून मी गाण्यामध्ये पूर्वीचा, आजचा, उद्याचा असा फरकच करत नाही. त्या क्षणाला जो तो अनुभव देतो. एखादा लहान मुलगा सुद्धा इतका मोठा अनुभव देतो की त्या अनुभवाची तुलना एखाद्या मोठ्या मंजिखा साहेबांच्या गाण्याशी सुद्धा करावी, असा तो अनुभव असतो. त्यामुळे ते ताजेपण जिथे जिथे आहे ते अजूनही शोधण्यासारखं, अजूनही सापडण्यासारखं असं कळतं.